नमस्कार, मी डॉक्टर प्रदीप इंगळे. मी स्नेहदीप गायनी केअर अहमदनगर इथे स्त्रीरोग दुर्बीण शस्त्रक्रिया व वंध्यत्व निवारण तज्ज्ञ म्हणून काम करतो. जसं आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं होतं की प्रेग्नन्सीमध्ये जर आपल्याला कोरोना विषाणूची बाधा झाली तर आपण जर असिम्प्टोमॅटिक असाल किंवा माइल्डली सिम्प्टोमॅटिक असाल तर कुठला इलाज करायचा आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण हे बघणार आहोत की जर आपल्याला कोरोना विषाणूची प्रेग्नन्सीमध्ये बाधा झाली तर आपल्याला कुठले औषध आहेत की जे आपण वापरू शकतो. आता हा जो व्हिडिओ आहे हा जसा जनसामान्यांसाठी आहे तसा तो जनरल प्रॅक्टिशनर्स किंवा फिजिशियन्स किंवा गायनिकॉलॉजिस्ट यांचाही हा व्हिडिओ उपयोगात पडणार आहे. या व्हिडिओमध्ये मी सोप्यात सोप्या भाषेमध्ये अवेलेबल मेडिसिन्स समजून सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. या व्हिडिओचे जनरली 2 भाग राहतील. पहिल्या भागामध्ये जी औषधं आपण कॉमनली वापरतो किंवा जे आपले हुकुमी ऐक्य आहेत ह्या ट्रीटमेंटमध्ये ह्या औषधांबद्दल आपण चर्चा करणार आहोत. आणि ह्या व्हिडिओच्या दुसऱ्या भागामध्ये किंवा दुसऱ्या व्हिडिओमध्ये आपण जे काही अल्टरनेटिव्ह मेडिसिन्स आहेत किंवा जे काही कॉम्प्लिमेंटरी थेरपीज आहेत ह्याच्याबद्दल आपण चर्चा करणार आहोत. तर ज्यावेळी आपण प्रेग्नन्सीचा आणि कोरोना संसर्गाचा विचार करतो तर कोरोना संसर्ग प्रेग्नन्सीमध्ये झाल्यास आपल्याला ट्रीटमेंटमध्ये खूपशे बदल करणं अपेक्षित नाही आहे किंवा जी ट्रीटमेंट नॉन प्रेग्नंट पेशंटला आपण करतो त्या स्वरूपातच आपल्याला प्रेग्नंट पेशंटला ट्रीटमेंट करावी लागते. कारण बाळापेक्षा आईचा जीव हा जास्त महत्त्वाचा आपल्याला असतो. आता जर असं झालं की आईची तब्येत नाजूक झाली तर आपल्याला आईच्या तब्येतीसाठी बाळाचा विचार न करता औषधं द्यावी लागू शकतात. आता प्रेग्नन्सीतली ट्रीटमेंट ही नॉन प्रेग्नंट अडल्टपेक्षा वेगळी कशी आहे? कारण कुठल्याही प्रेग्नंट महिलेच्या शरीरामध्ये बाळ वाढत असतं आणि ह्या बाळाच्या करोडो पेशी रोज तयार होत असतात. म्हणून जर आपण काही औषधं जर दिली आणि ते औषधं जर टेरेटोजेनिक असतील म्हणजे त्यांचा जर बाळाच्या जडणघडणीवर परिणाम होत असेल तर अशी बाळं व्यंग असणारी जन्मू शकतात. म्हणून प्रेग्नन्सीमध्ये कुठलेही औषध आपण देताना विचार करून देतो किंवा त्याचा सेफ्टी डाटा चेक करून आपण हे औषध देतो. तर आता आपण पहिलं औषध जे आहे की जे कॉमनली नॉन प्रेग्नंट अडल्टमध्ये माइल्ड किंवा असिम्प्टोमॅटिक केसेसमध्ये वापरलं जातं ते औषध आहे फाविपिराविर नावाचं, की जे आपल्या भारतामध्ये फॅबिफ्लू नावाने परिचित आहे. आणि ह्या औषधाबद्दल आपण पहिल्यांदा चर्चा करू. तर हे फाविपिराविर नावाचं जे औषध आहे हे ॲक्च्युली जपानमध्ये 2-3 दशकांपासून फ्लूच्या ट्रीटमेंटसाठी वापरलं जाते. पण ह्या कोरोना विषाणूचा संसर्ग सुरू झाल्यापासून काही स्टडीजमध्ये असं निदर्शनास आलं की हे औषध कोविड विषाणूच्या अगेन्स्टही काम करतं. आता भारतामध्ये ह्या औषधाला इमर्जन्सी ऑथरायझेशन मिळालेलं आहे की याला EUA म्हणतात की आपत्कालीन स्थितीमध्ये ह्याला परवानगी देण्यात आलेली आहे. तर ह्या औषधाबद्दल अजूनही स्टडीज चालू आहेत. भारतासोबतच हे औषध रशियामध्ये वापरलं जातं, चीनमध्ये वापरलं जातं, तसंच हे औषध थायलंडमध्ये आणि बांगलादेशमध्येही वापरलं जातं. तर इनिशियल काही स्टडीज ज्या आल्यात, काही रशियामधल्या स्टडीज आहेत किंवा भारतातल्या स्टडीज आहेत, ह्यांनी सांगितलं की ह्या औषधांनी डिसीजचं कन्व्हॅलसन्स कमी होतो म्हणजे तुमचं जे आजारपणाचा जो कालावधी आहे हा कमी होतो. पण ह्याच्या औषधं घेतल्याने कुठलंही मॉर्टॅलिटी बेनिफिट आपल्याला मिळालेलं नाही आहे. म्हणजे हे औषध घेतल्याने सिरियस होण्याचं प्रमाण कमी होतं असं नाही आहे किंवा हे औषध घेतल्यानंतर आपल्याला रुग्णाचा जर जीवाला धोका होणार असेल तर हाही टळत नाही आहे. म्हणून हे औषध फक्त माइल्डली सिम्प्टोमॅटिक केसेसमध्ये आपण देऊ शकतो. सिरियस पेशंटमध्ये हे औषध आपल्याला वापरता येत नाही. आता हे औषध प्रेग्नन्सीमध्ये वापरायचं की नाही, तर हे औषध प्रेग्नन्सीमध्ये कॉन्ट्राइंडिकेटेड आहे. म्हणजे आपण हे औषध प्रेग्नन्सीमध्ये वापरू शकत नाही. ह्याला प्रेग्नन्सी कॅटेगरी C ड्रग असं म्हणायचं की ह्याच्यामध्ये आपल्याला असं निदर्शनास आलेले आहे की ॲनिमल स्टडीजमध्ये इट वॉज फाउंड टू बी टेरेटोजेनिक म्हणजे ते ॲनिमलच्या बेबीजमध्ये त्यांनी टेरेटोजेनिसिटी कॉज केली म्हणजे त्यांची बाळं खराब झाली, व्यंग असलेली जन्मली. पण ह्युमन स्टडीज आर लॅकिंग म्हणजे माणसात असे काही अभ्यास झालेले नाही आहेत. म्हणून हे औषध आपण प्रेग्नन्सीमध्ये टाळतो किंवा हे औषध प्रेग्नन्सीमध्ये टाळलं पाहिजे. आता हे औषध जे आहे हे जसं मी सांगितलं की काही देशांमध्ये अवेलेबल आहे. तर ह्याच्या इफिकसीबद्दल काही डाऊट्स असल्यामुळं हे औषध USA म्हणा किंवा UK म्हणा ह्यांच्यामध्ये ह्याला ऑथरायझेशन मिळालेलं नाही आहे. किंवा जपानसारखा देश की जिथं हे औषध वर्षानुवर्षापासून वापरलं जातं, ह्या जपाननी ह्याला कोविडमध्ये वापरण्यासाठी परवानगी दिलेली नाही आहे. आता हे जे औषध आहे हे ब्रेस्ट मिल्कमध्येही सिक्रेट होतं. तर
हे औषध चालू असताना शक्यतो आपण अशा महिलांना ब्रेस्ट मिल्क देण्याचा अवॉइड करणं सांगतो. आता हे औषधानं खूप लिबरली भारतामध्ये वापरलं जाते माइल्डली सिम्टमॅटिक केसेसमध्ये. तर एक वर्ड ऑफ कॉशन असं आहे की हे औषध जे आहे हे सिमायनल व्हेसिकल्समधून सिक्रेट होतं आणि हे सीमेनमध्ये पण सापडतं. तर एक वैद्यकीय कॉशन असं आहे की जे अडल्ट मेल्स हे औषध घेत आहेत की यांनी प्रेग्नन्सी ठेवायची नाही आहे, की असं म्हटलं जातं की हे औषध साधारण औषध बंद केल्यापासून 7 दिवसापर्यंत स्पर्म्समध्ये किंवा सिमायनल फ्लुइडमध्ये सापडतं. म्हणून अशा लोकांनी ह्या काळात प्रेग्नन्सी अवॉइड करायची आहे. तर पहिलं औषध जे आपण बघितलं फाविपिराविर, तर हे प्रेग्नन्सीमध्ये आपल्याला वापरायचं नाही आहे. ह्याच्याबद्दल कुठलाही सेफ्टी डाटा नाही आहे किंवा ह्याच्याबद्दल एफिकसीबद्दल आपल्याला डाऊट्स आहेत, म्हणून हे औषध आपण प्रेग्नन्सीमध्ये वापरायचं नाही आहे. आता दुसरं जे औषध आहे ते औषध आहे रेमडेसिवीर नावाचं, की आता हे औषध म्हणजे ऑलमोस्ट असं माणूस सापडणार नाही की ज्याला रेमडेसिवीर नाव माहिती नाही आहे, की हे औषध एकदम रॅपिडली पॉप्युलर झालं आहे. हे औषध साधारण गेल्या दशकापासून अवेलेबल आहे आणि हे औषध साधारण HCV इन्फेक्शन म्हणजे हेपेटायटिस सी व्हायरस इन्फेक्शन आणि RSV इन्फेक्शन ह्या दोन्ही इन्फेक्शनसाठी हे औषध ऑलरेडी वापरलं गेलेलं आहे. आता USA हे औषधाला इमर्जन्सी यूज ऑथरायझेशन मिळालं साधारण ऑक्टोबर 2020 आणि भारतामध्ये या औषधाला इमर्जन्सी यूज ऑथरायझेशन मिळालेलं आहे. आता ह्या औषधाबद्दल एवढं चर्चा का चालू आहे, तर असं समजलं जातं की जर समजा हे औषध तुम्ही अर्ली फेज ऑफ डिसीजमध्ये चालू केलं, म्हणजे तुमचा रॅपिड टेस्ट आल्याच्या नंतर साधारण पहिल्या 3 दिवसामध्ये किंवा तुम्हाला सिम्पटम आल्यानंतर पहिल्या 3 दिवसामध्ये हे औषध जर चालू केलं तर तुमचं कन्व्हॅलेसन्स फेज तुमचं कमी होतं, म्हणजे तुम्हाला आजारपणाचा जो इंटरवल आहे हा कमी होतो. आणि हे औषध अशाच लोकांना वापरायचं की ज्यांना ऑक्सिजनची रिक्वायरमेंट लागते, म्हणजे हे औषध असिम्प्टोमॅटिक लोकांनी घ्यायचं नाही आहे. हे औषध जेवढं तुम्ही लवकरात लवकर सुरू कराल तेवढं तुमचं डिसीज प्रोग्रेशन कमी होण्याचं चान्सेस आहेत. आता हे औषधाबद्दल कॉन्ट्रावर्शियल ओपिनियन्स आहेत, म्हणजे जागतिक आरोग्य संघटनेने एक सॉलिडॅरिटी नावाची एक ट्रायल घेतली होती. ह्याच्यामध्ये त्यांना असं निदर्शनास आलं की ह्याचा कुठलाही मॉर्टॅलिटी बेनिफिट नाही आहे, म्हणजे ह्याच्याने कोणाचा जीव वाचत नाही किंवा मृत्यू रोखले जाऊ शकत नाहीत. पण काही USA काही स्टडीज आलेले आहेत की त्यांनी प्रॉमिसिंग रिझल्ट्स याचे सांगितलेले आहेत. आता इस्पेशली प्रेग्नन्सीमध्ये काही USA स्टडीज झालेले आहेत, तर त्यातल्या एका स्टडीमध्ये असं निदर्शनास आलं की हे औषध प्रेग्नंट महिलांना जर देण्यात आलं ज्यांना कोरोना विषाणूची बाधा झाली होती अर्ली फेजेसमध्ये, ज्यांना ऑक्सिजन लागत होता अलॉंग विथ स्टिरॉइड्स, तर अशा केसेसमध्ये मॉर्टॅलिटी आढळून आलेली नाही. तर जसं वेळ जाईल तसं ह्या औषधाबद्दल जो काही फॉग आहे हा क्लिअर होईल. फॉर टाईम बिंग हे औषध जे आहे हे असं काही हुकमी एक्का नाही आहे की ह्या हुकमी एक्क्यामुळे बाबा अगदीच प्राण वाचतील किंवा हे औषध मिळालं नाही तर आपल्या रुग्णाचा जीव जाईल, असं काही नाही आहे. आता हे औषध प्रेग्नन्सीमध्ये वापरायचं की नाही ह्याच्याबद्दल 2 मतप्रवाह आहेत. तर युरोपियन गाईडलाईन्सनुसार हे औषध आपण प्रेग्नन्सीमध्ये टाळायचे का, कारण की एकतर ह्याची आपल्याला माहितीच नाही की हे औषध किती प्रमाणात काम करतं, आणि दुसरी गोष्ट ह्या औषधाच्या प्रेग्नन्सीमधल्या कुठल्याही ट्रायल अवेलेबल नाही आहेत. तर काही जे छोटे स्टडीज झालेत युरोपमध्ये, तर ह्याच्यामध्ये असं निदर्शनास आलं की हे औषध ज्या प्रेग्नंट महिलांना देण्यात आलं त्यातल्या काही प्रेग्नंट महिलांच्या बाळांभोवतीचं जे पाणी आहे हे कमी पडलं, ह्याला ऑलिगोहायड्रामनियस असं म्हणतात. तर सेम गोष्ट ब्रेस्ट फिडिंग असणाऱ्या महिलांबद्दलही आहे की समजा अशा महिला आहेत की ज्यांना कोरोना झाला आहे पण त्या बाळाला दूध पाजत आहेत, तर ह्यांच्या दुधामध्ये हे औषध जातं की नाही हे आपल्याला अजून माहिती नाही आहे. म्हणून जनरली आपण अशा प्रेग्नंट ब्रेस्ट फिडिंग जर महिला असतील तर वी लीव इट टू त्यांचं डिस्क्रिशन आहे की त्यांना त्यांच्या बाळाला दूध पाजायचं की नाही पाजायचं. पीडियाट्रिक पॉप्युलेशनमध्ये साधारण 12 वर्षाच्या पुढे हे औषध सुरक्षित समजलं जातं. ह्याचा लॉंग टर्म सेफ्टी डाटा अजून अवेलेबल नाही आहे. तर रेमडेसिवीरबद्दल आपण बघितलं की दुसरी महत्त्वाची गोष्ट की रेमडेसिवीर हे औषध USA जनरली वापरलं जातं. इथे ते प्रेग्नंट महिलांमध्ये सध्या वापरत आहेत. तर अजून काही स्टडीज आपल्याला लागतील की ज्याच्यामध्ये आपल्याला नेमकं कळेल की हे औषध प्रेग्नन्सीमध्ये वापरायचं की नाही वापरायचं. नॉर्मल अडल्ट्समध्ये जे प्रेग्नंट नाही आहेत त्यांच्यामध्ये ह्याला कुठलीही मॉर्टॅलिटी बेनिफिट नाही आहे, पण नक्कीच ह्याच्याने डिसीज कन्व्हॅलेसन्स कमी होऊन जातो. आता तिसरं जे औषध आहे ते आहे टोसिलिझुमाब, जे आपण ऐकतो तिसरं औषध. तर हे इंटरल्युकिन 6 रिसेप्टर अँटागोनिस्ट आहे आणि ही ह्युमन मोनोक्लोनल IgG1 अँटीबॉडी आहे.
आता हे जे औषध आहे हे पण मार्केटमध्ये बऱ्याच दिवसापासून अवेलेबल आहे. जनरली ऑटोइम्युन डिसऑर्डरसाठी औषध वापरलं जातं. आणि कोरोना झालेल्या पेशंटमध्ये हे औषध कोणाला वापरायचं, तर जनरली असे पेशंट की ज्यांचं क्लिनिकल डिटेरिओरेशन होते ऑन स्टिरॉइड्स, म्हणजे स्टिरॉइड देऊनही ऑक्सिजन देऊनही की जे पेशंट डिटेरिओरेट होत आहेत म्हणजे खराब होत आहेत, अशा पेशंटमध्ये आपण हे औषध वापरू शकतो. आणि ह्याच्यामध्ये ज्यांना आपण जे म्हणतो की सिस्टमॅटिक इन्फ्लेमेटरी रिस्पॉन्स ज्यांना जास्त आहे किंवा ज्यांच्यामध्ये CRP लेवल साधारण 75पेक्षा जास्त आहेत, अशा पेशंट्समध्ये जर तुम्ही अर्ली फेजेसमध्ये जर हे औषध दिलं तर ह्याचा चांगला प्रभाव दिसून आलेला आहे. आणि स्टिरॉइडसोबत हे एक असं औषध आहे की ज्याच्यामध्ये मॉर्टॅलिटी बेनिफिट आपल्याला निदर्शनास आलेलं आहे की जनरली हे औषध जर लवकर सुरू करण्यात आलं तर ह्याच्याने जीव वाचू शकतात, असं काही स्टडीजचं म्हणणं आहे. आता हे औषध प्रेग्नन्सीमध्ये वापरण्याबद्दलही थोडेसे कॉन्ट्राव्हर्शियल ओपिनियन्स आहेत. युरोपियन गाईडलाईन जे आहेत की त्यांचं म्हणणं आहे की टोसिलिझुमॅबबद्दल बराच आपल्याकडे सेफ्टी डाटा अवेलेबल आहे, कारण ही ऑटोइम्युन डिसऑर्डरमध्ये लिबरली हे औषध वापरलं जातं बऱ्याच दिवसांपासून आणि ह्याचा बाळावरती विशेष काही दुष्परिणाम आपल्याला आढळून आलेला नाही आहे. तर हे औषध तुम्ही प्रेग्नन्सी असणाऱ्या महिलांमध्ये ज्या सिरियस आहेत, ज्यांना कोविड झालेला आहे, अशा महिलांमध्ये तुम्ही लिबरली वापरा असं युरोपियन गाईडलाईन सांगतात. पण अमेरिकन गाईडलाईन्स सांगतात की थोडंसं तुम्ही हे औषध विथ कॉशन वापरा, कारण इंटरल्युकिन 6 रिसेप्टर अँटागोनिस्ट ह्याचा बाळावरती किती प्रमाणात प्रभाव पडतो किंवा काय होतं हे आपल्याला अजून ज्ञात नाही आहे. तर काही गोष्टी अशा आहेत की असं म्हणणे की हे जे औषध आहे की हे औषध प्लासेंटामधून बाळाकडे ट्रान्सफर होऊ शकतं आणि हे बाळामध्ये काही व्यंग तयार करू शकतं. हे भविष्यात आपल्याला कळेल की तसं काही होतं की नाही होत. पण हे औषध जनरली आपण मॅटर्नल हेल्थसाठी देतो. आता काही लोकांचं असं म्हणणं आहे की हे जे औषध आहे हे आईच्या दुधामधून पण बाळाकडे ट्रान्सफर होतं. आणि चांगली गोष्ट मात्र अशी आहे की ही जी IgG1 अँटीबॉडी आहे ह्याचं मॉलिक्युलर वेट हे खूप जास्त असल्यामुळे हे बाळाच्या आतड्यातून शोषलं जात नाही. आता मदरबद्दल अशा काही कन्सर्न्स आहेत की हे जे अँटागोनिझम आहे ह्याच्यामुळं जे काही कळा सुरू होण्याची प्रक्रिया असते, मायोमेट्रियल कॉन्ट्रॅक्शन्स, ते हे इनिबिट होतात आणि हे औषध कधी कधी सर्वायकल रायपनिंग म्हणजे जे पिशवीचं तोंड उघडतं ह्या प्रक्रियेमध्ये पण हे आडकाठी घालू शकतं. तर हे ॲट द डिस्क्रिशन ऑफ फिजिशियन ही औषधं आपल्याला वापरायची आहेत. आता ही जी सगळे औषधं आपल्याला वापरायची आहेत ही औषधं जनरली आपले फिजिशियन डॉक्टर किंवा इंटेन्सिव्हिस्ट डॉक्टर किंवा चेस्ट फिजिशियन डॉक्टर हे ह्यांच्या ॲट द डिस्क्रिशन आपल्याला वापरायचे आहेत. आणि इट विल बी अ मल्टीडिसिप्लिनरी ओपिनियन, म्हणजे 2-3 डॉक्टर, स्त्रीरोगतज्ञ डॉक्टर, तुमचे फिजिशियन डॉक्टर, इंटेन्सिव्हिस्ट डॉक्टर हे सगळे चर्चा करून तुमच्या पेशंटला औषध द्यायचं की नाही हे ठरवणार आहे. आता आपण चौथं औषध बघूया की जे सगळ्यात महत्त्वाचं औषध आहे आणि जे सगळ्यात म्हणजे पॉप्युलर, म्हणजे ते सगळ्यात भारी औषध असूनही त्याला तेवढीशी प्रसिद्धी मिळालेली नाही आहे, तर ते औषध आहे स्टिरॉइड. आता करोनामध्ये जी काही मॉर्टॅलिटी येते किंवा जे काही लोक मृत पावतात तर हे जनरली लोक सायटोकाईन स्टॉर्म सिंड्रोमने मृत पावतात. म्हणजे आपली रोगप्रतिकारक शक्ती ही अनियंत्रित होते आणि अनियंत्रित झाली की ती आपल्यालाच अपाय करायला सुरुवात करते. तर मग हे थांबवण्यासाठी काय करायचं, तर स्टिरॉइड्स नावाची जी औषधं आहेत जी अगदी इझिली अवेलेबल आहेत आणि ही एकमेव औषधं अशी आहेत की ज्यांचा आपल्याला मॉर्टॅलिटी बेनिफिटचा डाटा अवेलेबल आहे. म्हणजे ही औषधं जर तुम्ही सुरू केली तर ह्याच्याने डेफिनेटली काही मृत्यू आपण प्रिव्हेंट करू शकतो. तर रेमडेसिवीर औषध बद्दल जे चमकोगिरी जी चालू आहे तर त्याच्या मागे न लागता जर आपण पेशंटला स्टिरॉइड्स जर मिळत असतील तर ते जास्त योग्य आहे किंवा ते जास्त मॉर्टॅलिटी बेनिफिट आपल्याला देणार आहे. आता ही औषधं चांगली गोष्ट अशी आहे की आपण कोणामध्ये वापरायची की ज्यांच्यामध्ये रक्तातले ऑक्सिजनचं प्रमाण कमी होतं आहे, जे पेशंट ॲडमिटेड आहेत ह्यांच्यामध्ये आपण ही ऑक्सिजनसोबत ही औषधं वापरायची आहेत, ज्याच्याने आपल्याला इम्युनिटीवरती थोडासा चेक राहील आणि पेशंट सायटोकाईन स्टॉर्ममध्ये जाण्याची शक्यता कमी राहील. आता प्रेग्नन्सीबद्दल काय, तर प्रेग्नन्सीमध्ये ही औषधं आपण अगदी सुरक्षितपणे वापरू शकतो. फक्त थोडेसे काही बदल आहेत प्रेग्नन्सीमध्ये. पहिला बदल असा आहे की जर समजा आपलं बाळ आपल्याला जर डिलिव्हरी अँटिसिपेटेड असेल, म्हणजे आपल्याला जर समजा 9 महिने भरण्याच्या आधीच जर डिलिव्हरी करायची असेल तर आपण डेक्झामिथासोन नावाचं जे औषध आहे हे अशा महिलांना द्यायचे आणि हे औषध साधारण 6 मिलीग्राम आपल्याला 4 डोसेस द्यायचे 12 तासाच्या फरकाने.
6 मिलीग्रामचे 4 डोसेस. ह्याच्याने आपल्याला 2 फायदे होतील. पहिला फायदा असा होईल की आपल्याला जे काही इम्युन डिसरेग्युलेशन होते ह्याच्यावरती चेक व्हायला मदत होईल. आणि दुसरी गोष्ट, ह्या डेक्झामेथासोननी बाळाची फुफ्फुसही तयार होतील, जेणेकरून बाळाला जर लवकर डिलिव्हरी करण्याची गरज पडली तर त्याचा ICU स्टे तर कमी होईल किंवा त्याला ICU मध्ये भरती करण्याची गरज लागणार नाही. आता डेक्झामेथासोन युरोपियन गाईडलाईन्स असं म्हणतात की डेक्झामेथासोनचे तुम्ही जर पहिले 4 डोसेस दिले तर अशा पेशंट्सला सगळ्यात तुम्ही प्रेडनिसोलोन ह्या औषधावरती शिफ्ट करा. जर पेशंट अवेक असेल तर प्रेडनिसोलोन औषध हे तुम्ही ओरली त्यांना देऊ शकता. प्रेडनिसोलोनचा फायदा असा आहे की ह्याचं ट्रान्सप्लासेंटल ट्रान्सफर हे अगदी कमी आहे. म्हणजे बाळाच्या वारेमधून हे औषध बाळापर्यंत पोहोचण्याची शक्यता खूप कमी आहे. हे औषध प्रेग्नन्सीमध्ये साधारण आपण 40 मिलीग्राम रोज असं एका वेळी पेशंटला द्यायचं आहे. आता हे औषध किती दिवस द्यायचं आहे तर जास्तीत जास्त हे औषध आपण 10 दिवसापर्यंत देऊ शकतो किंवा जोपर्यंत पेशंट भरती आहे रुग्णालयामध्ये IPD आहे. तर अशा केसेसमध्ये आपण जेवढे दिवस तो पेशंट ॲडमिट आहे ह्याच्यापैकी जी गोष्ट लवकर येईल, म्हणजे समजा पेशंटला 7 दिवसात सुट्टी झाली तर आपल्याला 7व्या दिवशी बंद करायचं आहे. पेशंटला जर समजा 10व्या दिवशी सुट्टी झाली तर किंवा जास्त दिवस पेशंट राहत असेल तर 10 दिवसापर्यंत आपण हे औषध देऊ शकतो. जर जे पेशंट अगदी क्रिटिकली इल आहेत की ज्यांना तोंडाने औषध घेता येत नाही, ह्यांच्यामध्ये आपण हायड्रोकॉर्टिसोन नावाचं जे औषध आहे स्टिरॉइड हे आपण इंट्राव्हिनसली म्हणजे शिरेतून देऊ शकतो. ह्याचा डोस आहे 80 मिलीग्राम इंट्राव्हिनसली BD. म्हणजे आपण सकाळ आणि संध्याकाळ 80 मिलीग्रामचे हे जर इंजेक्शन्स दिले तर हे इंजेक्शन्स ॲज गुड ॲज प्रेडनिसोलोनच्या इंजेक्शन एवढे काम करतील, प्रेडनिसोलोनच्या गोळी एवढे काम करतील. आणि ह्याचा एक ट्रान्सप्लासेंटल जो काही स्प्रेड आहे हा अतिशय कमी आहे. आता अमेरिकन ज्या गाईडलाईन्स आहेत की त्या म्हणतात की तुम्ही डेक्झामेथासोन हेच औषध पुढे कंटिन्यू करा. तुम्ही प्रेडनिसोलोन किंवा प्रेडनिसोलोन किंवा दुसऱ्या औषधांवरती शिफ्ट होऊ नका. त्यांचं म्हणणे तुम्ही आयदर डेक्झामेथासोन वापरू शकता किंवा तुम्ही मिथाइल प्रेडनिसोलोन हे औषध इंट्राव्हिनसली पुढे वापरू शकतात. हे औषध आपण मॅक्सिमम 10 दिवसापर्यंत वापरायचं. आता स्टिरॉइड्सचा सगळ्यात मोठा फायदा असा आहे की जसं मी मगाशी सांगितलं की हा हुकमी एक्का आहे आपल्या ह्या ट्रीटमेंटमधला की ज्याच्याने आपल्याला मॉर्टॅलिटी बेनिफिट मिळणार आहे. म्हणजे आपण काही जीव नक्कीच ह्याच्यामध्ये आपण वाचू शकू. फक्त एवढे प्रोलॉंग स्टिरॉइड जर आपण देत असू तर आपल्याला रक्तातल्या साखरेचं मॉनिटरिंग लागणार आहे. कधीकधी अशा प्रेग्नंट महिलांमध्ये ज्यांच्यामध्ये इम्पेर्ड ग्लुकोज चॅलेंज आहे अशा महिलांमध्ये ओव्हर डायबिटीस होऊ शकतो आणि मग अशा महिलांना कधीकधी इन्सुलिन देण्याची गरज आपल्याला पडू शकते. तर आपण ह्या पहिल्या लेक्चरमध्ये ही 4 औषधं बघितली की जी सगळ्यात कॉमनली वापरली जातात. आणि ही औषधं जी आहेत ही आपली फर्स्ट मोड ऑफ डिफेन्स आहे करोना बाधित पेशंटमध्ये, प्रेग्नंट पेशंटमध्ये. पहिलं औषध आहे जे सगळ्यात महत्त्वाचं ते आहे स्टिरॉइड. ह्याच्यामध्ये आपल्याला मॉर्टॅलिटी बेनिफिट आहे. दुसरं औषध आहे टोसिलिझुमाब. ह्याच्यामध्ये आपल्याला मॉर्टॅलिटी बेनिफिट आहे, फक्त ते आपल्याला लवकर सुरू करायचं आहे. तिसरं औषध आहे रेमडेसिवीर. ह्याच्याबद्दल बऱ्याच गोष्टी अजून ग्रे झोनमध्ये आहेत की हे औषध कितपत फायदेशीर आहे ह्याच्याबद्दल अजून दुमत आहेत. आणि चौथं जे औषध आहे ते आहे फाविपिराविर की जे आपल्याला फक्त माइल्ड केसेसमध्ये वापरता येतं आणि हे प्रेग्नंट महिलांमध्ये आपल्याला वापरायचं नाही आहे. तर ह्या छोट्या लेक्चरमध्ये मी बऱ्यापैकी गोष्टी कव्हर करण्याचा प्रयत्न केला. होप हा व्हिडिओ स्पेशली डॉक्टरांना हेल्पफुल राहील. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण बाकीचे जे ड्रग्ज आहेत की जे आपण खूप लिबरली वापरतो, स्पेशली आयव्हरमेक्टिन असेल किंवा अझिथ्रोमायसिन असेल किंवा प्लाझ्मा असेल किंवा लो मॉलिक्युलर वेटिपेरिन असेल, ह्याच्याबद्दल आपण चर्चा करू. जर तुमचे काही ह्या लेक्चरबद्दल काही प्रश्न असतील तर तुम्ही आम्हाला इनबॉक्स करू शकता. आम्ही डेफिनेटली तुमच्या प्रश्नांना समर्पक उत्तर देण्याचा प्रयत्न करू. थँक्यू व्हेरी मच.